तिसऱ्या टप्प्याचे उमेदवारी अर्ज भरायला आजपासून सुरुवात झालेली आहे। खरं तर 2019च्या लोकसभा निवडणुकांचा महासंग्राम सुरू झालेला आहे आणि त्याविषयीच्याच बातमी आपण बघतो आहोत। अद्याप सुद्धा उमेदवारांची शोधाशोध काही ठिकाणी सुरूच असल्याचं बघायला मिळतंय। पुणे आणि माढा या जागांकरता अद्यापही उमेदवारांची घोषणा झालेली नाही। माढ्यासाठी भाजपकडून उमेदवाराची शोधाशोध अजूनही सुरूच आहे, तर काँग्रेसला विजयसिंह मोहिते पाटील का रणजित सिंग निंबाळकर याचा निर्णय अजून त्यांच्यात होत नाहीये। पुण्यामध्ये काँग्रेसला योग्य उमेदवार सापडेना झालाय, तर अरविंद शिंदे का मोहन जोशी यावर एकमत होईना झालेला आहे। आपण थेट जाणून घेऊया अद्वैत मेहता आमचे प्रतिनिधी यांच्याकडून। अद्वैत, काय सांगाल? तिसऱ्या टप्प्याच्या उमेदवारी अर्ज भरण्याचे दिवस जवळ येत आहेत आणि तरी सुद्धा माढा आणि पुणे या दोन लोकसभा मतदारसंघांविषयी निश्चितताच होत नाहीये। संभ्रमावस्था काँग्रेसमध्येही दिसतेय, भाजपमध्येही दिसतेय। सुवर्ण, आपण जर बघितलं तर तिसऱ्या टप्प्याचे उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होईल आणि यामध्ये पश्चिम महाराष्ट्र जर विचार केला तर 3 महत्त्वाचे मतदारसंघ याच्यामध्ये येत आहेत। त्याच्यामध्ये एक बारामती याची जी लढत आहे ती आता स्पष्ट झालेली आहे, सुप्रिया सुळे आणि कांचन कुल। परंतु बारामतीबरोबर माढा आणि पुणे हे जे इतर 2 महत्त्वाचे संघ आहेत तिथं मात्र उमेदवार जो आहे तो एकीकडे भाजपला आणि एकीकडे काँग्रेसला मिळत नाही। काँग्रेसची पुण्यातली अवस्था तर इतकी बिकट आहे की सर्वसंमतीनं जी नावं सुचवली त्याला 15 दिवस होऊन गेले। त्याच्यानंतर दिल्लीमध्ये बैठका झाल्या, हर्षवर्धन पाटील 2 दिवस तिकडे ठाण मांडून होते आणि जे उमेदवार होते ज्यांना सांगितलं तुम्ही तयारीला लागा ते आता इतके थकलेले आहेत, कंटाळलेले आहेत। ज्या उमेदवारांशी माझं बोलणं झालं तर त्यांचं म्हणणं पडलं की आता आम्हाला एक तर दिवस कमी आहेत, अर्ज भरायची वेळ आली पण आमच्या उमेदवाराचा पत्ता नाही आहे। त्यामुळे कार्यकर्ते जे आहेत ते अत्यंत निरुत्साही आहेत, मतदार सुद्धा आता खजील झालेले आहेत। त्यामुळे कुठंतरी काँग्रेसची अवस्था अत्यंत बिकट आहे। म्हणजे आधीच पश्चिम महाराष्ट्रामध्ये काँग्रेस भोपळा आहे, मागच्या इलेक्शनला हरलेले आहेत ते पुणे असेल किंवा सांगली असेल, त्यानंतर सोलापूर, सांगलीला देखील हीच परिस्थिती आहे की उमेदवार अजून नक्की नाहीये। त्यामुळे कुठंतरी काँग्रेसची गोची झालेली आहे बालेकिल्ल्यामध्येच। आणि दुसरीकडे माढ्यात बघितलं तर तीच अवस्था भाजपची आहे। मोठा गाजावाजा करून मोहिते पाटलांना प्रवेश दिला, त्यानंतर जेव्हा राष्ट्रवादींनी संजय शिंदे यांना उभारण्याची खेळी केली तेव्हा मात्र त्यांच्यासमोर टिकेल असा कोण उमेदवार हे भाजप शोधतंय। रणजित सिंग निंबाळकरांचा प्रवेश झाला, परंतु ते फक्त त्यांची ताकद जी आहे ती फक्त पलटणपुरतीच मर्यादित आहे असा सर्वे आहे त्यांचा। विजयसिंग मोहिते पाटील हेच लढले तर जिंकू शकतील, विजयसिंग मोहिते पाटील लढायला तयार नाही आहेत। त्यामुळे बिकट अवस्था आहे। त्यामुळे आता महादेव जानकर किंवा सुभाष देशमुख यांची नावं मोहिते पाटलांनी सुचवलेली आहेत। त्यामुळे या दोघांपैकी एक नाव पक्क होतंय का आणि पुण्यामध्ये जोशी का शिंदे हे नाव पक्क होतंय। परंतु कार्यकर्ते जे आहेत ते अत्यंत अस्वस्थ आहे आणि भीती वाटते की जनतेमध्ये मेसेज चुकीचं जाईल आणि याचा फटका जो कोणी उमेदवार असेल माढ्यामध्ये भाजपचा आणि पुण्यामध्ये काँग्रेसचा त्याला बसू शकतो। त्यामुळे आता अक्षरशः अंत झालेला आहे उमेदवारांच्या सहनशीलतेचा आणि आज तरी किमान आता अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे, तरी उमेदवारी घोषित करा असं आता ते साकडं जे आहेत ते आपापल्या पक्षश्रेष्ठीला घालताना बघायला दिसतंय। नक्की, आणि थोडी घाई सुद्धा आता दोन्ही पक्षांना करावीच लागेल, काँग्रेसला अधिक घाई करावी लागेल। धन्यवाद अद्वैत, आपण सविस्तर विश्लेषण या सगळ्या घडामोडींचं केलं त्याबद्दल।